अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले ग्रामबोर्डाचे आराध्य दैवत श्री संत नागस्वामी महाराज शासनमान्य ब वर्ग तीर्थक्षेत्र यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त नागस्वामी महाराज मंदिरामध्ये 13 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 5 वाजता तीर्थस्थापना करण्यात आली होती. तसंच दररोज सकाळी 5:30 वाजता ध्यान व त्याचे महत्त्व यावर प्रवचन सुरू होतं. दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता सामुदायिक प्रार्थना मंदिरात सुरू होती. मंगळवार दिनांक 20 ऑगस्टला म्हणजेच आज सकाळी 8 वाजता गावातून पालखी निघाली. पालखी मंदिरात आल्यावर पूजा अर्चना आरती करून गोपालकाला झाला. नंतर दहीहंडी फुटली. गावातून वाजत गाजत दिंड्या, ढोल, भजनी मंडळ, बँड पथक, डफळेवाले यांच्यासह भक्तिमय वातावरणात गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 4 वाजतापासून मंदिरात महाप्रसादाला सुरुवात झाली. दिंड्या व भजनी मंडळ यांच्यासाठी गावात ठिकठिकाणी चहा, पाणी, नाश्ता ठेवण्यात आला होता. तर यात्रेकरिता भजनी मंडळ, दिंड्या, दुकानदार, हॉटेलवाले, आकाशी पाळणेवाले यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपापली दुकाने यात्रेत मांडून यात्रेची शोभा वाढवली. यात्रेनिमित्त सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेदरम्यान उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल, अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर झुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीपी पथक, ठाणेदार, पीएसआय, ट्रॅफिक पोलीस, बीट जमादार, होमगार्ड, महिला कर्मचारी असा तगडा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यात्रा शांततेत तसंच भक्तिमय वातावरणात पार पडली. अग्निशमन दल, लाईनमन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी यांची यावेळी उपस्थिती होती. जनमत लाईव्ह न्यूज करता अकोटहून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट.